आरएसएस निगडीत तरुण भारत वृत्तपत्राने मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती कोकाटे, पडळकर, गायकवाड, शिरसाठांवर आता टीका केली जाते। आताची ही महत्त्वाची बातमी। तरुण भारत या वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका करण्यात आलेली आहे। आरएसएस निगडीत तरुण भारत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले आहेत। तरुण भारत या वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर आता टीका केली आहे। मंत्र्यांचे वर्तन सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम करते। विशेषतः मोदी फडणवीस यांच्या स्वच्छ छबीवर आधारित महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसतोय। अशा घटनांमुळे विरोधक आणि डाव्या शक्तींना सरकारविरुद्ध गैरसमज पसरवण्याची संधी मिळते। समाज माध्यमांमुळे अशा घटनांचा त्वरित प्रसार होत असल्याने नेत्यांनी बेजबाबदार वर्तन टाळावे असा सल्ला या वृत्तपत्रामधून देण्यात आलेला आहे। अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर नियम आणि प्रशिक्षणाची गरज व्यक्त करण्यात आली आहे। आरएसएस निगडीत तरुण भारत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले आहेत। तरुण भारत या वृत्तपत्रातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका केलेली आहे। मंत्र्यांचे वर्तन सरकारच्या विश्वासार्हतेवर परिणाम करते। विशेषतः मोदी फडणवीस यांच्या स्वच्छ छबीवर आधारित महायुतीच्या प्रतिमेला धक्का बसतो। अशा घटनांमुळे विरोधक आणि डाव्या शक्तींना सरकारविरुद्ध गैरसमज पसरवण्याची संधी मिळते। समाज माध्यमांमुळे अशा घटनांचा त्वरित प्रसार होत असल्याने नेत्यांनी बेजबाबदार वर्तन टाळावे असा सल्ला देण्यात आलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, गोपीचंद पडळकर, संजय गायकवाड यांच्या बेजबाबदार वर्तनावर टीका करण्यात आली। तरुण भारत या वृत्तपत्रातून टीका करण्यात आलेली आहे। वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचले आहेत। आरएसएस निगडीत तरुण भारत वृत्तपत्राने वादग्रस्त मंत्र्यांचे कान टोचलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।